नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण काव्य फुले या विषयावर संवाद साधणार आहोत। काव्य फुले हा मातोश्री सावित्रीबाईंचा कविता संग्रह। मित्रांनो, सावित्रीबाईंनी आपल्या कवितेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, सावित्रीबाईंनी अनेक विषयांवर भाषण देऊन, म्हणजे उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा कर्ज असेल किंवा व्यसनमुक्त समाज असेल, या सर्व विषयांवर भाषण देऊन सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने समाजाला मार्गदर्शन केलं किंवा समाज प्रबोधन केलं, अगदी त्याच पद्धतीनं सावित्रीबाईंनी अनेक विषयांवर कविता लिहून, म्हणजे अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल किंवा समाजातली विषमता असेल, जातीवाद असेल किंवा शिक्षण असेल, या सर्व विषयांवर कविता लिहून समाज प्रबोधनाचं कार्य सावित्रीबाईंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, महात्मा ज्योतिरावजी फुले आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं शिक्षणाची महती समाजाला सांगताना म्हणतात की विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्ये गेले आणि विद्येविना शूद्र कचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो, सावित्रीबाई फुले आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगताना म्हणतात की ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयासं मानव म्हणावे का, तयासं मानव म्हणावे का, असं माणसाला ज्ञानाची गोडी लावण्याचं काम मातोश्री सावित्रीबाईंनी सातत्यानं केल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती, तर लग्न का करती नरनारी। नवस करून कोणाला मुलं बाळ होत नाही किंवा नवस करून देवाला कोंबडं बकरं कापून कोणाच्या इच्छा असतील किंवा स्वप्न असतील ते कधी पूर्ण होत नाही। हे जसं मित्रांनो समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अगदी त्याच पद्धतीनं समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी सावित्रीबाई आपल्या कवितेच्या माध्यमातून म्हणतात की धोंडे मुलं देती नवसा पावती, धोंडे मुलं देती नवसा पावती, तर लग्न का करती नरनारी। अशा पद्धतीनं मित्रांनो सावित्रीबाई कवितेच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करतात। मित्रांनो, सावित्रीबाई फुले ह्या मित्रांनो त्या व्यक्ती आहेत की ज्यांनी चूल आणि मूल ही संकल्पना नाकारून समाजसेवेसाठी ज्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिल्या। मित्रांनो, 19व्या शतकामध्ये समाजसेवेचा जोरत महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अंधश्रद्धा असेल किंवा रूढी परंपरा असेल किंवा जातीवाद असेल, या सर्व खाचखड्ड्यांना आणि डोंगरदऱ्यांना पार करून जो रथ सातत्यानं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये धावत राहिला, त्या रथाच्या एका चक्राचं नाव होतं महात्मा ज्योतिरावजी फुले आणि दुसऱ्या चक्राचं नाव होतं मातोश्री सावित्रीबाई फुले। मित्रांनो, सावित्रीबाई फुले सातत्यानं महात्मा ज्योतिरावांच्या पाठीशी उभे असल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, 1877 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो। या दुष्काळाच्या कालखंडामध्ये गोरगरिबांना खाण्यासाठी अन्न मिळत नव्हतं, पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं। अशा वेळेस लोकांनी झाडा झुडपाचा सुकलेला पाला पाचोळा खाऊन लोकांनी आपल्या पोटाची आग भागवली आणि मित्रांनो, ज्या लोकांना तेही मिळालं नाही अशा लोकांना मृत्यूला समोर जावं लागलं। आणि मित्रांनो, अशा या भयान दुष्काळाचं वर्णन करताना सावित्रीबाई आपल्या कवितेच्या माध्यमातून म्हणतात की झाडे झुडपे सुकून जाती, झाडे झुडपे सुकून जाती, उजाड झाला सर्व देश, झाडे झुडपे सुकून जाती, उजाड झाला सर्व देश, गुरे मरती राना वनात, गुरे मरती राना वनात, माणसं मरून पडती घरात, गुरे मरती राना वनात, माणसं मरून पडती घरात, जिकडे तिकडे प्रेतांची ही दुर्गंधी, जिकडे तिकडे प्रेतांची ही दुर्गंधी, दुष्काळाची ही गती, शूद्राती शूद्र भोगती, दुष्काळाची ही गती, शूद्राती शूद्र भोगती। अशा प्रकारे मित्रांनो मातोश्री सावित्रीबाई फुले 1877च्या दुष्काळाचं वर्णन आपल्या कवितेच्या माध्यमातून करतात। बहुजनांना शिक्षणाचा मार्ग सांगण्यासाठी, म्हणजे मित्रांनो तत्कालीन काळामध्ये बहुजन समाजातल्या लोकांना शूद्र म्हणून या देशातल्या जाती व्यवस्थेने आणि धर्म व्यवस्थेने त्यांच्या शिक्षणाचे अधिकार असतील किंवा समाजामध्ये सन्मानाने जगण्याचे अधिकार असतील, ते या देशातल्या जाती व्यवस्थेने आणि धर्म व्यवस्थेने नाकारले होते।
अशा मित्रांनो, बहुजन समाजातल्या लोकांना शिक्षणाचा मार्ग सांगताना सावित्रीबाई म्हणतात की शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षणाचा मार्ग. शिक्षणाने मनुष्यतत्व पशुतत्व हटते पा. शिक्षणाने मनुष्यतत्व पशुतत्व हटते पा. शिक्षण हेच माणसाला माणसासारखं जगायला शिकवतं. शिक्षण हेच माणसाला त्याच्या हक्काचे आणि कर्तव्याची जाणीव करून देतं. शिक्षण हाच माणसाचा तिसरा नेत्र आहे. हे मित्रांनो, मातोश्री सावित्रीबाईंनी सातत्यानं समाजाला सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व समाजाला सांगताना सावित्रीबाई म्हणतात की इंग्रजी माहुली इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धारी मनोभावे. मित्रांनो, 1856 मध्ये मातोश्री सावित्रीबाई फुले त्यांच्या वडिलांच्या घरी नायगावला जातात आणि नायगावहून सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिरावांना पत्र पाठवतात. त्या पत्रामध्ये सावित्रीबाई फुले लिहितात की आपण जे समाजसेवेचं कार्य सुरू केलं, या कार्याला विरोध करणारे काही मुठभर लोक ज्या पद्धतीनं पुण्यात आहेत, अगदी त्याच पद्धतीनं आपल्या कार्याला विरोध करणारे काही लोक या नायगावमध्ये सुद्धा आहेत. पण या लोकांना घाबरून आपण आपलं कार्य बंद करायला नको. आपण सातत्यानं समाजासाठी जगायला हवं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यातलं यश हे आपलंच आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, सावित्रीबाई फुले त्या पत्राच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरावांना सांगतात. आणि मित्रांनो, सावित्रीबाईंचं ते स्वप्न आज समाजामध्ये पूर्ण झाल्याचं, साकार झाल्याचं आज आपल्याला बघायला मिळतं. आज मित्रांनो, समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला माणूस बनून सन्मानाने जगता येतं किंवा प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेता येतं. हे मित्रांनो, सावित्रीबाईंचं स्वप्न जे आज समाजामध्ये सत्य झाल्याचं आपल्याला दिसतं. मित्रांनो, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.